शरीराला शांत ठेवा. देवाच वचन आपण ऐकण्यासाठी उत्सुक असो. देवाच वचन आपण ऐकण्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करूया. प्रार्थनेच्या द्वारे आपण देवाचं सानिध्य मागू. आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. प्रिय देवबापा, विश्वनियंत्या, आजचा दिवस आमच्या शरीरात वातावरण व्यवस्थित ठेवला करण्याने सर्व परिस्थिती अनुकूल स्थितीला आम्ही उपकार मानतो. सर्व कष्टांपासून आम्हाला विसावा दिला आम्ही धन्यवाद देतो. तुमच्या दयेने, तुमच्या कृपेने आज परत एकदा तुम्ही मला उभं केला, मंडळीला आणतात आम्ही धन्यवाद देतो. आमच्या संगतीला तुम्ही किती महान आहात, तुम्ही किती श्रेष्ठ आहात हे भक्तांनी पवित्र शास्त्रामध्ये तुमच्याविषयी वर्णन करून सांगितले. ते बाबा, आम्ही तुमच्याविषयी बोलावं, तुमची महती अनेकांना सांगावं, तुम्ही किती श्रेष्ठ आहात हे सगळ्यांना कळवावं म्हणून आमच्या संगतीला आपण सांगा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना केली होता. मागच्या रविवारी मी नव्हतो आणि कारणास्तव प्रेमचं प्रॉब्लेम झाल्यामुळे मी येऊ शकलो नाही. देवाच्या कृपेने, देवाच्या दयेने आणि परत एकदा काल मला वाटतं शुक्रवारी ट्रेन पूर्ववत झाली. शुक्रवारपासून ट्रेन म्हणजे 17 तारखेपासून पूर्वस्थितीस धावल्या लागली ट्रेन आणि काल 18 तारीख माझं रिझर्वेशन होता. देवबापाने व्यवस्थित मला या ठिकाणी आणलेलं आहे. मी पुरेपूर प्रयत्न केला येण्यासाठी, काही कारणास्तव जमलं नाही. त्यामुळे देवाची स्तुती असो, तुम्हापैकी सर्वांनी देवाचं स्तवन गौरव केलं. आमचे बंधू प्रभू सरांनी चांगलं वचन सांगितलं असं कळालं मला. देवाची स्तुती असो, तुम्ही सर्वजण देवाच्या सेवेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल. देव खूप मान आहे. त्याची गौरवी, त्याची महती, त्याची ख्याती इतकी महान आहे. तो इतका महान आहे, तो इतका उच्च स्थितीमध्ये असतो, त्याचं स्थान इतकं श्रेष्ठ आहे. त्या देवाविषयी आपण आज ऐकत आहोत, त्याची आपण आराधना करत आहोत, त्याची आपण भक्ती करत आहोत, त्याची आपण स्तुती करत आहोत. तो दिसत नाही. तो दिसला तर मनुष्य, तो जर दिसला, विशेष काय नाही मग देवात आणि आपल्या. तो जर मला दिसला, मी देवाला बघितलो, मी देवाला बघितलो, मी देवाला बघितलो म्हणतात ना का काही लोक, त्याला म्हणायचं मग विशेष काय देवात आणि आपल्या. तो दिसला तर तो दिसत नाही याचाच अर्थ तो देव. बरोबर? तू दिसतो याचाच अर्थ तू मानव, तू मनुष्य आहेस. देव दिसत नाही, त्याची महती, त्याची ख्याती, त्याची वर्णन खूप महान आहे, अद्भुत आहे. देवाचं वचन वाचल्यानंतर, देवाचं वचन वाचल्यानंतर अद्भुत आहे. यशाचा ग्रंथ 57 अध्याय, यशाचा ग्रंथ 57 अध्याय वचन 15. कारण जो उच्च नाही, उच्च, जो उच्च, परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो. किती कॅरेक्टर आहेत बघा देवाला, किती कॅरेक्टर आहेत बघा देवाला, किती कॅरेक्टर आहेत बघा देवाला. जो उच्च, नंबर 1. परम थोर, नंबर 2. परम थोर, जो अक्षय स्थितीत नंबर 3. अक्षय, कधीच तो मरत नाही. तू मनुष्य आज आहे, उद्या नाही. आता दिसतो, कदाचित नंतर दिसणार नाही.
या महिन्यात दिसतो, नंतर दिसेल का नाही माहित नाही. त्याला अक्षय केलंय. कधीही क्षय न पावणारा कोण असेल? देव. त्याचं वर्णन येतो यशया. त्याचं वर्णन करतो यशया. फार मोठी जाती, उच्च, परमथोर, अक्षय. किती झाले? 3. आता 4थं बघा. ज्याचे नाव सगळ्यात महत्वाचं पवित्र. आहेत का हे कॅरेक्टर तुला? हे मनुष्या, तुला हे कॅरेक्टर आहेत का? म्हणून तुला देव दिसत नाही. म्हणून देव तुला दिसत नाही. तो असे म्हणतो. किती मोठं कॅरेक्टर बघा देवाचं. देवाचं प्लेस. मी वास करतो म्हणतो. माझं प्लेस, माझं राहण्याचं ठिकाण, माझं राहण्याचं ठिकाण, माझं प्लेस. मी कुठे राहतो देव सांगतो. मी कुठे राहतो देव सांगतो. मी उच्च व पवित्र स्थानी वसतो. माझं प्लेस, माझं ठिकाण. मी उच्च व पवित्र स्थानी वसतो. तसाच ज्याचे चित्त. मी उच्च व पवित्र स्थानी वसतो. देवा, तू कुठे राहतो? तुझं ठिकाण काय? तुझं वास करण्याचं स्थान काय? मी उच्च व पवित्र स्थानी वसतो. तसाच, एवढंच आहे का? तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त. चित्त म्हणजे अंतःकरण. आज अंतःकरण तू बघ, तपासून घे. म्हणजे देव वास करायला येईल तुझ्या अंतःकरणात. डायरेक्ट देव उतरतो म्हणे तुझ्या अंतःकरणात, येऊन राहतो म्हणे. संपलं. कोण आहे इथला आमदार? अनंत बाळांना. अनंत बाळा. बाळ तुझ्या अंतःकरणात येतो का? अंतःकरण सोड राजा, तुझ्या घरी येतो का विचार? बाळाला बोलवा, आमच्या घरी या. तरी दोघांना पाठवायचं. सगळ्यात कसं आहे बघूया. कसा आहे तो? कुठे राहतो? जायला व्यवस्थित आहे का? एवढंच काय का? मोठ्या पालकाला बोलवा आपल्या चर्चमध्ये. लवकर येत नाही. बघा तुम्ही. बघा तुम्ही, बघा, लक्षात घ्या. लवकर यायला नको म्हणते. नको म्हणते. तिथे काय माणसं करतात? देव काय म्हणतो माहित आहे? देव काय म्हणतो माहित आहे? मी उच्च व पवित्र स्थानी बसतो तसाच ज्याचे. म्हणजे तुम्हाला मिक्स करतो बघा. तुम्हाला मला मिक्स करतो बघा देव. आता तुमच्या आणि माझ्याविषयी सांगतो बघा. ज्याचे चित्त, ज्याचे चित्त. चित्त म्हणजे अंतःकरण. ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे. मी तिथं पण वसतो म्हणतो देव. ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठाई मी वसतो. परमनंट राहतो म्हणे देव येऊन तुझ्या घरात. तुझं घर भाड्याचं आहे का? हे मला माहित नाही. तुझं घर बंगला आहे का? माहित नाही. तुझं घर बिल्डिंग मध्ये आहे का? माहित नाही. तुझं घर व्यवस्थित नाही का? काही देणं घेणं नाही. तुझं चित्त अनुतापयुक्त पाहिजे. तू नम्र पाहिजे. देव तुझ्या घरी येऊन राहतो. आणखी काय? ती चांगलं असेल ना देव तो. काय वर्णन आहे बघा. तुझं घर भाड्याचं आहे का? हरकत नाही रे. छोट आहे का? हरकत नाही रे. पण त्या घरात राहणारा तुझं चित्त अनुतापयुक्त, अनुतापयुक्त व नम्र. त्याच्या ठाई मी वसतो. त्याच्या ठाई मी वसतो. अहंकार करू नको, गर्व करू नको, मीपणा करू नको. हे जर असेल तर देव येत नाही. हे नसल तर देव येतो तुझ्या घरात. मग
बोलवायचं का? गरज नाही, गरज नाही त्याला बोलवायची. तोच येतो म्हणतो, तोच येतो म्हणतो देव. त्याच्या ठाईही मी बसतो. हा, येणेकरून नम्रजनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय करतो. तो बुद्धिजीत करतो. काय जीवन असेल आमचं प्रभू समाधान? काय असेल मंडळी? चर्च ऑफ क्राइस्ट. नाव कोणतं का असेल ना, इंडियन असू दे, मेथडिस्ट असू दे, कुठलं का असू दे, CNI असू दे, CS, चर्च ऑफ क्राइस्ट. मंडळी कोणाची आहे? ख्रिस्ताची. 20 अध्याय वचन 28. प्रेरितों के काम, प्रेषितांची कृत्ये, याचा 20 अध्याय वचन 28. मंडळी कोणाची आहे? तुम्ही स्वतःकडे तुम्ही व स्वतःकडे ज्या कल्पात पवित्र आत्म्याने ज्या कल्पात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले अध्यक्ष करून त्या ठेवले, सर्वांकडे लक्ष द्या. सर्वांकडे लक्ष द्या. या देवाच्या कल्पाकडे लक्ष द्या म्हणतो. हा, यासाठी की यासाठी की देवाची जी मंडळी देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली, तिचे पालन पोषण तुम्ही करावे. जे पालन पोषण. देवाची मंडळी, चर्च ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताची मंडळी. मंडळी कोणाची? त्याचा नाश करू नको, गोंधळून जाऊ नको, त्याचा नाश करू नको. मंडळीला डॅमेज करू नको. ख्रिस्ताची मंडळी आहे ती, ख्रिस्ताची वधू आहे ती, ख्रिस्ताची मंडळी आहे ती. त्याला डॅमेज केल्यानंतर कसं? त्याला नाश केल्यानंतर कसं? 3:16 कलितग्रंथ पहिले पत्राचा 3रा अध्याय वचन 16. Your body is the temple of the Lord. Your body, तुझं शरीर तुम्ही देवाचे मंदिर तुम्ही आहात देवाचे मंदिर आहात. आणि तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये देवाचा देवाचा आत्मा आत्मा वास वास करतो. करीतो. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. त्याचा प्लेस, त्याचा राहण्याचं ठिकाण तो येतो म्हणे. तो चर्च बनला पाहिजे. तू डॅमेज होऊ नको, तू गोंधळून जाऊ नको, तू नाशाकडे जाऊ नको. तुझ्यामध्ये वास करण्यासाठी येत आहे सेनाधीश परमेश्वर. तुझं घर कसं आहे ते बघत नाही तो. तू परमनंट नोकरीला आहेस, तू रेल्वेत नोकरीला आहेस का साधं झाडूचं काम करतो, हरकत नाही. तुझं चित्त व्यवस्थित आहे का? तू झाडू मारलं तरी चालेल, तुझ्या अंतःकरणामध्ये दोष नाही. तुझं घर परमनंट नसेल तर चालेल, तुझ्या घरी राहण्यासाठी येतो गॉड, येतो देव, येतो म्हणतो देव, येतो म्हणतो. आधी तो नम्र होतो, नम्र होतो, नम्र होतो. मी नम्र व्हायला पाहिजे, मी अनुतापयुक्त व्हायला पाहिजे. माझं चित्त, माझं अंतःकरण अनुतापयुक्त व्हायला पाहिजे. तू देवाकडे रडला पाहिजे, तू देवाकडे आपले पापांकिता करायला पाहिजे, तू देवाकडे आणि देवा तू बिलकुल राहिला पाहिजे. देवा मी काय नाही करू, सगळं काही तू आहे करतो. तुझ्या अंतःकरणामध्ये तो येतो, अंतःकरणामध्ये पवित्र कर, उच्च, सुप्रीम. सुप्रीम माहित आहे? सुप्रीम कोर्ट माहित आहे? सुप्रीम म्हणजे त्याच्या पलीकडे कोणच नाही. किती कोर्ट आहे? सेशन कोर्ट, जिल्हामध्ये कोर्ट, खुला गेला हायकोर्ट, हायकोर्ट उच्च न्यायालय, दिल्लीला सुप्रीम. त्याच्या पलीकडे संपूर्ण कोर्ट आहे का? त्याच्यानंतर कोर्ट आहे का? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम त्याच्या पलीकडे कोणच नाही. जर देवच येतो माझ्या घरामध्ये, कोणाला नरला पडायची काय गरज आहे? देवच माझ्या घरात येतो. तुझं घर कसं आहे का? माझे स्टेटस बघत राहतो, स्टेटस बघत राहतो. सुप्रीम, त्याच्यानंतर कोण?
त्याच्यानंतर कोणच नाही या दुनियेमध्ये. हो येतो म्हणे, वास करतो म्हणे तुझ्या घरामध्ये, तुझ्या घरात तो येतो म्हणतो. वाजले का तिसरा अध्याय वचन 16. हा ग्रास पहिले 15 दुसरा वचन 16. जर कोणी देवाच्या जर कोणी मंदिराचा देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करेल. तू नाशाचा कारणीभूत होशील. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याला नाश करेल. देव त्याचा नाश करेल. कारण त्याचं राहण्याचं ठिकाण आहे ते. देव कुठे राहतो? मंदिरात. मंदिर म्हणजे कोण? तुम्ही आणि मी, तुमचं आणि माझं शरीर. त्याचा जर आपण नाश केलो, देव तुला, कारण त्याचं घर आहे ते. त्याच्या घराला नासधूस करतो का? त्याच्या घराला नाश करतो का? त्याच्या घराला तू डॅमेज करतो का? देव तुला नाश करतो म्हणतो. देव तुझा नाश करेल. अनुतापयुक्त नम्र अंतःकरण. याला काय कॉलेजला जायची गरज आहे का? ऍडमिशन घ्यायचं का? लाख रुपये भरून मला अनुतापयुक्त हृदय पाहिजे, मला नम्र पाहिजे. कुठला सर आहे त्या सरांकडे ट्युशन लावायचं का? एक्स्ट्रा क्लास नाही. नाही. खर्चिक आहे का? अजिबात नाही. पैसे मोजायचे का? अजिबात नाही. बरं तुझं रूप चांगलं आहे म्हणून देव येतो असं का? तुझं रूपवान असेल तर मी तुझ्याकडे येतो. तू श्रीमंत असशील तर मी तुझ्याकडे येतो. तुझी ख्याती, तुझी मती व्यवस्थित असेल तर मी तुझ्याकडे येतो असं देव म्हणतो का? जगदया तू पराक्रम खाली, आज मला तुझ्याकडे करायचं. जगदया तू भुलताय का? जगदया तू जगतदार आहे का? जगदया पण तुझं अंतर्मन किती चांगलं आहे. जगदया आज तू पराक्रम खाली, आज मला तुझ्याकडे उतरावे. मग प्रभू ते पब्लिक तुझ्या पाठीमागे आपापसात येत आहे. हा जनसमुदाय, हा लोक समुदाय, हे लोक समुदाय मला नको. मला एकटा जगदय पाहिजे. काय परिस्थिती जगदयाची प्रेम? काय जगदय? जगता देव म्हणतो जगदया मी तुझ्या घरी येतो. मी तुझ्या घरी येतो म्हणतो देव. मंडळीवरती त्याने प्रेम केलं. मंडळीसाठी येशू ख्रिस्ताने रक्त सांडला. सर्व मंडळीमध्ये त्याला सारखे, सगळे सारखे. तो बॉस, तो उच्च, तो श्रेष्ठ, तो परमथोर, तो पवित्र. तुम्ही आणि मी नम्र. माझी किंमत काय? माझी किंमत 10 लाख, तुमची किंमत 10,000 असायची. वस्तूला किमती असतात बघा. 5 रुपयाची वस्तू, 10 रुपयाची वस्तू, 10,000ची वस्तू, 20,000ची वस्तू. वस्तूला किंमत आहे. माणसाला एकच एक किंमत आहे. प्रत्येकाला त्याने रक्त सांडले. सर्व त्याला सारखे, सगळे त्याला सारखे, सगळे सारखे. तो सर्वांवरती व्यवस्थित प्रेम करतो, नितांत प्रेम करतो. तो उच्च आहे, तो परमथोर आहे, तो परमथोर आहे. या जगातल्या सगळ्या भूतलातील गोष्टी क्षणिक, परमनंट नव्हे, टेम्पररी. परमनंट नव्हे, टेम्पररी. तुझी नोकरी असेल, तुझा घोडा बंगला असेल, तुझी गाडी असेल, तुझं पद असेल, तुझं रंग असेल, तुझं रूप असेल, तुझी पदवी असेल, ते सगळं काय आहे? काय आहे? परमनंट नव्हे. कसं आहे ते? टेम्पररी. आहे का आमचं जीवन तसं? आमचं जीवन तसं आहे का? अनुतापयुक्त. ज्याचे चित्त अनुतापयुक्त आहे, ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठायी मी बसतो. सर्वशक्तिमान देवाचे स्थान कोणते? त्याच्या ठायी मी बसतो.
हे शाश्वत नाही प्रियांनो. हे जग शाश्वत नाही. हे येथील पद शाश्वत नाही. येथील उद्धार शाश्वत नाही. येथील काही 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 शाश्वत नाही. सगळं अशाश्वत आहे. सगळं अशाश्वत आहे. देव किती महान आहे. ज्या देवाने तुमच्या आणि माझ्यावरती प्रेम केला, प्रीती केली, करुणा केली, दया केली, तो स्वतः येतो म्हणतो, तो स्वतः येतो म्हणतो, तो स्वतः येतो म्हणतो, स्वतः तो स्वतः येतो म्हणतो. तर माझं जीवन प्रभूच्या संबंधाने चांगलं असेल. देव म्हणतो मी स्वतः तुझ्या बरोबर राहणार. हे पण कायम सोडले जात नाही त्याच्यानंतर तो जात नाही. त्याच्यानंतर तो जात नाही. प्रियमध्ये पवित्र शास्त्रात एक राजा आहे, त्याचं नाव नबूकदनेस्सर. बाबेलची नगरी, बाबेलचा राजा. यरुशलेममध्ये त्याने चढाई केली. यरुशलेमेतल्या लोकांना पाडाव करून त्याने केला. आक्रमण त्याने केला. आक्रमण त्याने केला. यरुशलेमचं भव्य तिथं तेजपुंज असं मंदिर, त्याचा त्याने पाडाव केला. त्याचा त्याने पाडाव केला. यरुशलेमचं मंदिर, शर्मनाने बांधलेलं मंदिर, त्याचा त्याने पाडाव केला. त्याचं नाव नबूकदनेस्सर. नबूकदनेस्सर वेळ लागले प्रियांना त्याला. वेळ पागल हो गए म्हणे, पागल. वेळ लागलं म्हणे त्याला, पागल पागल. देवाच्या दत्त पागल तर माणसं वेळी पागल झाली. त्याला राजा जरी असला तरी. दानिएल सांगा 4था अध्याय, 4था अध्याय वचन 27. दानिएलचा ग्रंथ म्हणून महाराज, त्याचा 4था अध्याय वचन 27. म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी. आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे. दानिएल सांगतो महाराजांना, महाराज माझं चांगलं मसलत आहे, तुम्हाला पाप सोडून दे. मिस्टर दानिएल देवाचा सेवक, परमप्रिय पवित्र पुरुष दानिएल राजाला उपदेश करतो. देवाच्या माणसांनी, देवाच्या सेवकांनी राजा महाराजांना उपदेश करायला पाहिजे. ती स्थिती, ते कॅरेक्टर आहे आमचं. ते कॅरेक्टर, ते स्थिती आहे आमचं. आमचं म्हणजे तुम्ही पण कोणाला सांगायला पाहिजे वचन? राजे महाराजांना. म्हणून महाराज, माझी मसलत आपण माझी मान्य मसलत करावी. आपण मान्य करावी. आपण पाप सोडून, तुम्ही राजे असताल, मी राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याचा सेवक. मान्य कर, आपण पाप सोडून न्याय नीतीचे आचरण करावे. राजा आहेस का तू? पण पाप आहे तुझ्यामध्ये. पाप सोडून देऊन न्याय नीतीचे आचरण करावे. तुझं आचरण विपरीत दिसते राजा. हा, अधर्म सोडून गरिबांवर दया करावी. गरिबांवरती दया करा. तुझ्यामध्ये अधर्म दिसतंय नबूकदनेस्सर राजा. अधर्म सोडून गरिबांवर दया करावी. येशू दयाळू ना, येशू करुणाळू ना, येशू दयेचा सागर ना, येशू करुणेचा सागर ना. अशाने कदाचित आपले स्वास्थ्य, तुमचं आरोग्य, तुमचा हेल्थ, अधिक काळ राहील. तुमचा हेल्थ बिघडण्याचं कारण काय?
पाप होतो. 20 वर्षाचे लेकर 60 वर्षासारखं दिसायला और 20 years old 60 years दिसायला का? तुमच्याकडे आहेत का नाही माहित नाही, आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही लोक चांगले आहेत. कदाचित अशाने आपले हेल्थ, आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील. अधिक काळ आरोग्यात असतात, अधिक काळ आरोग्यात असतात, अधिक काळ तुम्हाला हेल्थ आरोग्य मिळेल. हा, हे सगळे नवोगतनेसर राजा त्याच्यावर गुजरले 12 महिने लोटल्या बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता, गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, "येतो बाबेल नगरी, नगर हा, राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने, माझ्याच प्रकारच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना." माझं मी 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 मीपणा, गर्विष्ठपणा, अहंकार एका राजाच्या मनात आला. एवढं सांगून पण ऐकत नाही बघा. आधीच सांगितलं ना डॅनियल, त्याला काय वाटतं डॅनियल मी पकडून आणलेलं आहे. असं नाही, असं नाही. महान देवाचा सेवक आहे डॅनियल. सिंहाचे तोंडे गप्प बसलेले आहेत, त्याचे तोंडे बंद झालेले, सिंहाचे तोंडे. माहिती आहे तुम्हाला, एक मच्छर चावून गेला तर ग्रेट अलेक्झांडर, माहिती आहे तुम्हाला, साधासा मच्छर इथं सिंह देखील चावू शकले नाही डॅनियलला. इथं सिंह देखील चावू शकले नाही डॅनियलला. तो डॅनियल परमपवित्र पुरुष. आता काय म्हणतो हा राजा, मी हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघता आकाशवाणी झाली. देवाला न आवडणारे शब्द मी, मैं बड़ा, मैं खड़ा, तू क्या बड़ा. अभी देख तेरा हालत क्या हो गया. ख्रिस्तपूर्व 600 वर्षापूर्वीची घटना देव बाप सांगतो डॅनियलच्या पुस्तकामध्ये. डॅनियल ऐतिहासिक पुस्तक, डॅनियलचा ग्रंथ, पवित्र शास्त्र बायबल मधील साधं पुस्तक नव्हे. हे राजा नबुकदनेस्सर, हे राजा तुला हे विदित हो की तुझ्या हातची राज रूप बदलून गेला. चांगला दिसणारा, सुंदर दिसणारा राजा रूप बदलून गेलं त्याचं. तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून गाळून देतील. तुझी वस्ती वनपशु होईल. तुला पहिल्याप्रमाणे गवत खावे लागेल, गवत खावे लागेल. 138 वचन 6, 138 वचन 6, 138 वचन 6. परमेश्वर थोर आहे. आत्ताच वाचलं ना, जो परमथोर परमेश्वर थोर आहे तरी तो दिनांकडे लक्ष लावतो. नम्र. त्याचं लक्ष कोणा, तो आकाशात आहे. वास्तविक पाहता आमचा परमेश्वर आकाशामध्ये आहे. आमचा परमेश्वर आकाशातून अवलोकन करतो. आमचा परमेश्वर, त्याची दृष्टी, तो आकाशात असल्या कारणाने त्याची दृष्टी एवढं तेजपुंज आहे की तो सर्व मानव जातीकडे बघतो आणि जो कोणी लीन आहे त्याच्याकडे तो बघतो. त्याच्या आधी तरी तो दिनांकडे, त्याचं लक्ष कुणाकडे आहे? दिनांकडे. त्याचं लक्ष आहे. तो उंच स्वर्गात आहे तरी त्याचं लक्ष दिनांकडे आहे. ज्याचं चित्त अनुतापयुक्त आहे व जो नम्र आहे त्याच्या ठायी मी बसतो. त्याच्याकडे माझं लक्ष आहे. त्याचं लक्ष आहे. आमच्याकडे त्याचं लक्ष आहे.
पण गर्विष्ठाला लांबूनच ओळखतो ह्याने कसा आहे, ह्याने कसा आहे, ह्याने कसा आहे, ह्याने गर्विष्ठ आहे, ह्याने चांगला आहे का, ह्याने नम्र आहे का, गर्विष्ठ आहे का, लांबून ओळखतो आणि काय करतो, तुला मनुष्यातून घालवून देतील, तुझी वस्ती वनप्रसूत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल. आधी मेजावरती खाणारा, पंचपक्वान खाणारा आता बैल झाला. मुद्रा पालटली, रूप पालटली, डोकं माणसाचं गेलं, नखे वाढली, या बोटांची नखे वाढली, नखे वाढली. हा, तुझी वस्ती वनपशुत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो. तो नम्रता तुला देऊन टाकतो. हे आणि हे पाहिजे त्याला देतो. हा, हे ज्ञान तुला होईपर्यंत हा. तुझ्यावरून 7 काळ जातील. हा. त्याच घटकेस त्याच हे इस- हे नबुकदनेसराच्या नबुकदनेसराच्या प्रयत्नास आले. हा. त्याला मनुष्यातून घालवून दिले. मनुष्यातून घालून दिले. तो बैलाप्रमाणे गप खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातल्या दहीवराने भिजू लागले. एक वरती त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले. त्याची नखे नखून नखे पण वाढतात. त्याची नखे पक्ष्यांच्या पक्ष्यांच्या नखांसारखे रूप पालटून गेलं. राजा होता ना, बैल झाला. तेव्हा पुढे गर्विष्ठपणा, अहंकारपणा चालला. प्रभू मी काय नाही, मी काय नाही, तू आहे, तू सगळं काही नाही प्रभू. तू आहे म्हणून मी आहे प्रभू, तू आहे म्हणून. अरण्यात घालून केलं त्याला. राजवाड्यावरती फिरणारा, अरण्यामध्ये रस्ता दाखवला माझ्या देवाने. आम्ही राजा तर नाही ना, काय आमच्याकडे, काय आमच्याकडे. मी परवा सांगितलं तुम्हाला, गाडी ठेवायला पण जागा नाही आमच्याकडे. गाडी ठेवायला जागा नाही. एवढं श्रेष्ठ नाही ना आपण, एवढं उच्च नाही ना आपण, एवढं श्रीमंत नाही ना आपण, एवढं सोनं नाही ना आपल्याकडे, तेवढ्या एवढ्या गाड्या ठेवलेल्या नाहीत ना आपल्याकडे. इथं असणारा कसं वागला, त्याची नेमणूक कुठे झाली माहित आहे? अरण्यामध्ये. आपल्याकडे एवढं नाही ना, काही नाही ना आपल्याकडे, काही नाही ना आपल्याकडे. नम्र जनांकडे तो, दीनांकडे लक्ष देतो, दीनांकडे लक्ष देतो. जीवन तपासण्यात येईल त्यावेळेला कळेल माझं जीवन कसं. झालेलंच ऐकत नाही राजा, झालेलंच राजा ऐकत नाही. प्रेम प्रेम आहे. आधी राजा नंतर पशु, आधी राजा नंतर पशु. रूप पालटायला किती वेळ लागेल सांगा? हे रूप पालटायला किती वेळ लागेल सांगा? रूप पालटायला वेळ लागणार आहे. प्रेम कशाचा अभिमान, कशाचा गर्व, कशाचा अहंकार, कशाचा मीपणा, कशाचा तू, कशाचा मी. हे शांतपणाला आज उचित आहे. हे जर नसेल आपल्या मंडळामध्ये तो येतो, हे जर असेल तर तो कधीच येत नाही. सुप्रीम तो आहे, उच्च तो आहे, परमत्व तो आहे, पवित्र तो आहे, सगळं काही तोच आहे. आपण काहीच नाही ना, आपण काहीच नाही ना, आपल्याकडे काहीच नाही ना. तपासल्यानंतर आपल्याकडे काही नाही ना भावा करण्यासारखं, प्रशंसा करण्यासारखं. त्याच एशलेमच्या लोकज्ञाचा राजा पाळण्याच्या अगोदर एशलेमचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये करुषी प्रार्थनेला जाताना म्हणतो, हे देवा, इतर माणसे लुबाड नाही, इतर माणसे चांगले नाही, इतर माणसे अन्याय नाही, मी खूप चांगला आहे. किती वाटते बेटा? 18 वाटलं. बायबल आन्सर केली का? मी बायबल मधून दाखवतो तुम्हाला, वेगळं काही बोलत नाही. फक्त लिहिलंय, मी तुम्हाला वाचून दाखवतो.
याच्यात जे काही लिहिलंय ते मी काढून तुम्हाला वाचून देतो. माझ्या हातामध्ये पेन असतंय, मी लिहून घेतो. मला कधी कधी लक्षात येत नाही, सगळे पॉईंट्स मी लिहून घेतो, हळूहळू तुम्हाला सांगतो. आधी लिहिलेले मी तुम्हाला सांगतो. 18 अध्याय वचन 9 पासून, दूत वृषभमान 18 अध्याय वचन 9 पासून, हा वचन 9 पासून आपण धार्मिक आहोत. असा जे कित्येक स्वतःविषयी ते स्वतःविषयी भरोसा धरून भरोसा इतर सर्वात तुच्छ मानित होते. उच्च मानायचं कोणाला? सूट घातलेल्या माणसाला वेगळ्या नजरेने बघायचं, साध्या कपडे घाललेल्या माणसाला वेगळ्या नजरेने बघायचं, बिसलेरी पाणी पिणाऱ्या माणसाला वेगळ्या नजरेने बघायचं, नळाच्या टॅपमधून येणाऱ्या पाणी पिणाऱ्या वेगळ्या नजरेने बघायचं. ही आमच्या लोकांची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला? भरोसा, त्याला स्वतःविषयी भरोसा आहे, मी खूप उच्च आहे, मी खूप आहे, मी खूप धार्मिक आहे. जिजस सांगतो हे सगळं काय, येशू सांगतो सगळं काय. हा, एक परुषी व एक सत्तादार एक पुरुष एक असे सत्तादार, दोघे दोन्ही माणसं आहे. हा, असे दोघे जण असे प्रार्थना दोघे जण करण्यास मंदिरात गेले. प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये गेले, चर्चमध्ये प्रार्थनासाठी. तिथं पण तू महिने तिथं पण, अरे जे ठिकाण प्रार्थनेचं ठिकाण आहे तिथं तरी व्यवस्थित राहा. तुझी जिंदगी, बाकीची जिंदगी चर्च संपल्यानंतर आहेच की, असं ना तसं तू डॅमेज आहेस की, इथं तरी व्यवस्थित राहा, इथं तरी व्यवस्थित प्रार्थना कर. तुला बघत नाही का? तुला दिसत नाही का? तू व्यवस्थित राहत नाही का? मी व्यवस्थित वागत नाही का? माझं जीवन असं का करतो? जिथं यायला पाहिजे, जिथं व्यवस्थित पाहिजे, जिथं दुरुस्ती पाहिजे, जिथं प्रभू भेटतो, जिथं प्रभू भेटतो म्हणून एका आशेने येतो, तिथं पण प्रियांनो काय म्हणतो बघा. हा, परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहे, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा याला पण व्यक्त होतात विचारा. या जकातदारासारखा मी वेगळा आहे, या जकातदारासारखा मी नाही, मी खूप वेगळा आहे. काय गरज होती का त्याचं नाव घ्यायची? तुझं तू प्रार्थना करायला निघून जा, काय गरज होती ना? या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मी मानतो. तुझं कसं मानतो का आभार देवाला? मी याच्यासारखं नाही, मग मी तुझं आभार मानतो. कुणाला पाहिजे तुझा आभार? देवाला आवडते का तुझा आभार? ते हा, मी आठवड्यातून 2दा उपवास मी करतो. आठवड्यातून 2दा उपवास करतो. अरे तुझी जिंदगी तुझी नागरिकता. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. घरात जेवण शिजतंय, घरात जेवण बनतंय, पण मी खात नाही. ते उपवास का? ते उपवास का? नाही, त्या दिवशीचं जेवण तू इतरांना वाटायला पाहिजे, ते उपवास. तसं उपवास तर करा, नाहीतर करू नका. त्या दिवसाचं 3 टाइमचं जेवण तू गरीबाला द्यायला पाहिजे. मेनवाडीमध्ये किंवा रेल्वे स्टेशनला जो कोणी बसलेले गोरगरीब त्याला देऊन टाकायचं, ते खरा उपवास. देशाचा 53 मध्ये घरी जाऊन वाचा तुम्ही. देशाचा 53 मध्ये घरी जाऊन वाचा. कसं प्रकारचा उपवास केलं उपवास. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, बुधवार करतो, शुक्रवार करतो. असंच आहे ना आपल्यामध्ये? बुधवार आणि शुक्रवार, बुधवार आणि शुक्रवार. रब्बर देव सांगतो, आपल्या मनात जे काही ते सगळं देव सांगतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, बुधवार आणि शुक्रवार. जे मला मिळते, जे काही मला मिळते त्या सर्वांचा त्या दशांश सर्वांचा देतो. मी दशांश देतो. जकातदार तर दूर उभा जकात राहून तर दूर उभा राहून वर म्हणा. वर स्वर्गाकडे स्वर्गाकडे दृष्टी दृष्टी लावण्यास देखील न दसता आपला ऊर बडवत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. काय प्रार्थना? विशेष काय साधेल असं प्रार्थना याच्यामध्ये दिसत नाही. पण हे देवा, मज पाप्यावर किती अनुताप, पवित्र चित्त, नम्र आहे त्याचं. देव त्या ठिकाणी बसतो.
पवित्र शास्त्रामध्ये मोशे तुम्हाला माहिती आहे तेवढं सांगतो. मोशे भूतलावर त्याच्यासारखा नम्र माणूस कोण नाही. भूतलावर इन द वर्ल्ड मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, फक्त इंडिया नव्हे, संपूर्ण भूतलावर त्याच्यासारखा नम्र. हे कोण सांगतो? मोशे सांगतो का? देव. गणना नंबर्स, गणना 12वा अध्याय 1 पासून वाच बेटा, संपूया. गणना. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे प्रिया व आरोन 3 पासून वाचत आहे. एक वर्ष. 3 पासून वाचा. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व भूतलावरील या संपूर्ण विश्वामध्ये मोशे हा भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र, ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र. बघा कनेक्शन कसं आहे, कसा काय. मोशे अहरोन व मिर्याम यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही तिघे मोशे हा तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे व अहरोन व मिर्याम यांना परमेश्वराच्या किती नम्र हो मोशे. भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. आम्ही आमच्या घरात नम्र नाही. आमच्या घरात माझ्या बायकोला विचारा मी नम्र आहे का नाही, ते बरोबर सांग. दुसऱ्याला नको. माझ्या आई बापांना विचारा माझे लेकर कसं आहे, बरोबर सांगते. दुसऱ्याला नाही. बाकी सगळीकडे गाजावाजा असेल. आमच्या घरात असली असल रूप, असल सिसल रूप असली जिंदगी तुझं घरात कळते. तू घरात कसा आहे. भूतलावर सर्व नम्र होता मोशे. माझा देव साक्ष सांगतो. एकदा देवाला साक्ष सांगू द्या माझ्याविषयी. भूतलावर सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता मोशे. वचन 7. पण माझा सेवक मोशेच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. सर्व घराण्यात विश्वास आहे. तू आहे का विश्वास? या रविवारी दिसला तर दुसऱ्या रविवारी दिसत नाही. या रविवारी एक बोलतो, दुसऱ्या रविवारी दुसरं बोलतो, आता एक बोलतो, नंतर एक बोलतो. तुझ्यामध्ये विश्वासूपणा नाही. तुझ्यामध्ये विश्वासूपणा नाही. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो. गूढ अर्थाने बोलत नसतो. गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलण्याची तुम्हाला कसं धैर्य झालं? असा असावा देवाचा सेवक. इतका नम्र प्रेम मोशे. आम्ही आहोत का समजू? एकशे एक वचन 1 पासून. 101 वचन 1 पासून. दया व न्यायाविषयी गाईन. हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. गाणं गायचंय का तुला? तुला प्रभूचं भजन करायचंय का?
तुला प्रभूचं स्तवन करायचं आहे का? तुला वाद्य वाजवायचं आहे का? तुला पुढे यायचंय का प्रभूसाठी? काय करावं लागेल सांगतो बघा. वाचा ताई. दया व न्याय या विषयी काही हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. मी शुद्धतेने सरळ मार्गाने तुला गायचंय का? तुला वाजवायचंय का? तुला प्रभूसाठी पुढे यायचंय का? आधी सरळ मार्गाने चाल. आधी सरळ मार्गाने चाल. मी सरळ मार्गाने चालेल. तू माझ्याजवळ केव्हा येशील प्रभू? तू माझ्याजवळ केव्हा येशील प्रभू? प्रभू येतो म्हटला ना. यशाच्या ग्रंथामध्ये येतो म्हटला ना. तू केव्हा येशील प्रभू माझ्याजवळ? मी आपल्या घरी. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. मी आपल्या घरी अंत करावे लागेल. मी तुझ्या घरी कसा वागतो? मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने. तुझी बायको आहे का? तिच्याशी सरळ अंतकरणाने वाग. तुझा नवरा आहे का? त्याच्याशी सरळ अंतकरणाने वाग. तुझे लेकर आहेत का? त्यांच्याशी सरळ अंतकरणाने वाग. तुझं कुटुंब आहे का? त्यांच्याशी सरळ अंतकरणाने वाग. तेव्हा तुझी गाणे त्याच्याकडे जातील. तुझं स्तवन त्याच्याकडे जाईल. सरळ अंतकरणाने वाग. मी माझ्या आधी घरात व्यवस्थित राहा. बाहेर नंतर आपण व्यवस्थित राहा. आधी घरी माझ्या घरी व्यवस्थित. देव येतो लगेच येतो. देव माझ्या अंतःकरणामध्ये वास करण्यासाठी देव येतो लगेच. व्यवस्थित पाहिजे. मोशे कसा होता? मोशे कसा होता? 7 वचन 22. बघा किती शिक्षण आहे मोशेला, किती क्वालिफिकेशन आहे मोशेला. 7 प्रेरितों के काम, प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय वचन 22. मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मोशेला मिस्री लोकांचे सर्व विद्यांचे मिळाले आणि तो भाषपणात पढाई किती 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 वाचला तो. किती पढाई बघा त्याची. क्वालिफिकेशन बघा किती आहे त्याचं. आहे का तुझं? आहे का तुझं? आहे का? तू ग्रॅज्युएट आहेस का? तू पोस्ट ग्रॅज्युएट आहेस का? तुझी डिग्री काय आहे? आज तुझं डिग्री पुढे येते. त्या डिग्रीच्या मोशेच्या डिग्रीशी आपण जुळताय का? जुळताय का? मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात महापराक्रमी झाला. तू काय? तरी मोशे नम्र करायला मी काहीच नाही करू. माझ्यापेक्षा गौरव श्रेष्ठ, गौरवपेक्षा संदेश श्रेष्ठ, संदेशपेक्षा मॉरिस श्रेष्ठ, मॉरिसपेक्षा डॅनियल श्रेष्ठ, डॅनियलपेक्षा तुम्ही श्रेष्ठ, तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ, माझ्यापेक्षा. ही बुद्धी नाही का मला? हे ज्ञान नाही का मला? एवढा श्रेष्ठ असणारा वक्ता, भाषणात पराक्रमी. भाषण करायला आरंभ केला की 22 लाख लोक निशब्द राहायचे. तू किती लोकांपुढे आतापर्यंत संदेश सांगितला सांग. तरी पण गर्वाची भाषा, अहंकाराची भाषा, मी पण एकमेकांना आदर केला. प्रभूच आहे. रक्त त्याने सांगलंय. आपण त्याचे आहोत. तो तुच्छ आहे, तो परमथोर आहे, तो राहायला येतो म्हणतो. वास्तविक पाहता तसं बघितलं तर काही रंगरूप आमच्याकडे नाही. आमचं घर पण व्यवस्थित नाही, आमची नोकरी पण व्यवस्थित नाही. आज का काय तर उद्या नाही. आज चांगलं भाजी खाल्लं तर उद्या मिळतंय का नाही? आणखी कशाला गर्विष्ठपणा सांग. आणि तू भाषणात व कृतीत पराक्रमी होता. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषितांच्या कृत्यांमध्ये त्यानो संत वैद्य लोक लिहितो. वैद्य लोक मोशे विषयी तो भाषणात पराक्रमी होता.
तू पराक्रमी आहेस का, तू भारी आहेस का, हे देव ठरवणार आहे. देव ठरवणार. भाषणात तो मोशे भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरला, नम्र झाला, हे देव सांगतो. आणि अनेक लोक त्याला मारले, दगड उचलले, तरी पण प्रियानो शांत. त्यांच्यासाठीच प्रार्थना. शेवटी अग्नीचा वर्षाव करतो म्हणतो देव या इस्रायल लोकांवरती. मोशे आडवा येतो त्याला. मोशे आडवा, प्रभू तू जर यांच्या पातकांची क्षमा केली नाही तर तू लिहिलेल्या जीवनाच्या पुस्तकातून माझं नाव हो. आहेच आपलं जीवन प्रेम. तुम्ही कोणत्या बाबतीत पाहता नाही सांगा. पैशाच्या बाबतीत आहे का, कपडे घालण्याच्या बाबतीत आहे का, घराच्या बाबतीत आहे का, कार मोटर गाडी बंगला त्याच्या बाबतीत आम्ही आहोत का, बँक बॅलन्स मध्ये किती पैसे काय होता. मी तर अजिबात नाही. मी अजूनपर्यंत 2 लाख रुपये पण बघितलं नाही. मग एकदा आणून द्या मला बघून. आता ते माहिती फक्त बघून तुला दे नको. मी अजूनपर्यंत 2 लाख रुपये पण बघितले नाही. आता वय 50 कशात आहे. रंगरूप बघता का, काय आहे माझ्याकडे. घर बघता का, घर व्यवस्थित काय आहे माझ्याकडे, काही नाही, काही नाही. तरी माणसे लागातात प्रेम. त्याला वचन देऊ नका म्हटलंय. पण अजून परत एकदा पहिला आता उद्या परवाच्या दिवशी कोण 40,000 रुपये असणारा पाळक 11,000 रुपये असणाऱ्या पाळकाला वचन देऊ नका म्हणतो. म्हणजे बघा कशी दहशत आहे. विचारा तुम्ही का असं का जीवन, असं का प्रेम सांगा. जीवन प्रभू उच्च करतो. प्रेम प्रभू समोर आपण गेलं तर प्रभू उच्च करतो आपल्याला. आपल्यामध्ये काही नाही, आपल्यामध्ये काही नाही, आपल्यात काही नाही. आपलं काय करतो नखापासून केसापर्यंत आपल्याकडे असं विशेष काही नाही. त्याला सगळं आहे. केवळ देवाच्या कृपेने तुम्ही आलेली आहोत. देवाच्या कृपेने तुम्ही आलेली आहोत. देवाच्या कृपेने तुम्ही आलेली आहोत. देवाच्या आपल्याकडे काही नाही. सौंदर्याच्या बाबतीत आपण कमी पडतो, कपड्यांच्या बाबतीत आम्ही कमी पडतो, घरांच्या बाबतीत आम्ही कमी पडतो, नोकरीच्या बाबतीत आम्ही कमी पडतो, खाण्यापिण्याच्या बाबतीत आम्ही कमी पडतो, सगळ्या बाबतीत आम्ही कमी पडतो. तरी पण देव म्हणतो तू जर नम्र असला, हे सगळं नसलं तरी चालेल मला, तू नम्र हो, मी तुझ्याकडे येतो. आणखी काय पाहिजे. मोशे नम्र होता. पाहत आहे शेवटचं वचन आपण समाप्त करूया. गणनाचं पुस्तक 12वा अध्याय. मोशे नम्र होता, मोशे नम्र होता, नम्र होता. इतका असून देखील नम्र. लोक मारायला दगड उचलले तरी नम्र, तरी नम्र नम्र नम्र. जनुसार नम्र राहतो देव सिंहासन सोडून खाली येतो. आमच्यामध्ये येतो. नंबर जणांच्या काही वस्तू म्हटलं ना, दिनांच्या काही वस्तू म्हटलं ना, 107 आपण बघितलं. संपूया याकोब वाचन संपूया. याकोबाचं पुस्तक शेवटचा अध्याय, शेवटचं वचन याकोब 1 अध्याय बेटा 4था अध्याय. इकडे नंतर का इकडे नंतर याकोब 4था अध्याय. वचन 6. तो अधिक कृपा करीतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो. देव गर्विष्ठांना विरोध करतो. देव गर्विष्ठांना विरोध करतो. आणि दीनांवर कृपा करतो. देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. लीनांवर कृपा करतो. लीनांवर कृपा करतो. लक्षात घ्या. तू लीन आहेस का, देवाची कृपा तुला. ग्रेस, गॉड्स ग्रेस तुला. तू लीन आहेस का, देवाची कृपा तुला. तू नम्र आहेस का, देवाची कृपा तुला. तू नम्र आहेस का, तू अनुतापयुक्त आहेस का, देव माझ्या घरी परमनंट. देव तुझ्या घरी परमनंट
आपल्या मंडळीत नाही, कारण देव कधीच निघून जातो त्याला आपण बोलतो कधीच नाही. मंडळी न वाढण्याचं कारण काय? आमच्याकडे ती वृत्ती नाही, आमच्याकडे तो बदलाव नाही, आमच्याकडे ते परिवर्तन नाही, आमची बुद्धी कशी नाही ते बोलतो. बायबल सांगते तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि देवांवर उद्धार करतो. देवाची कृपा तुला पाहिजे, देवाचं ग्रेस तुला पाहिजे, देवाच्या कृपेशिवाय काही करू शकत, देवाची कृपा देवाच्या कृपेशिवाय काही करू शकत नाही. शिजलेलं अन्न पण प्रियानो ताटात यायला आणि ताटात येऊन तोंडात ठेवायला पण देवाची कृपा लागते. माहिती आहे तुम्हाला शिजलेलं अन्न? काही माणसं बघा, काही तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, मागच्या वर्षी व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ते, आणि बरोबर त्या टेबलवरती ऑर्डर देतो, सगळे फॅमिली बसतात, तो येतो, तो वेटर येतो, ऑर्डर देतो, त्या वेटरला ऑर्डर दिल्यानंतर वेटर सगळं काही घेऊन येतो आणि आता झाकण उघडून तोंडात घालायला बघतो, छाती बंद पडते. कृपा पाहिजे का देवाची? तुम्हाला देवाची कृपा पाहिजे आम्हाला. बाकी कोण काय करतो, कोण कसं वागतो, कुणाला काय दिलंय, कुणाला काय मिळालंय, नो, ते सब्जेक्ट नाही तुझं, ते विषय नाही तुझं, ते विषय सोडून तू बोल. देवापासून कृपा प्राप्त करते. मग तुझी जिंदगी, तुझं लाईफ, तुझं जीवन, तुझं कुटुंब, तुझी परिस्थिती देव कसं बदलत नाही. मोशे नम्र झाला, मोशे नम्र झाला. आपण मोशे सारखा 40 वर्षे नित्यानं, 40 वर्षे मिश्रा, 80 वर्षे गेली, राहिले 40 वर्ष देवासाठी उपयोग केला. मोसेस उपयोग केला. आंबळा समुद्र विभावतो, आंबळा समुद्र. काय मोशे तुझ्या हातामध्ये? काय नाही प्रभू, फक्त काठी, फक्त काठी आहे माझ्या हातामध्ये. काय मोशे तुझ्याकडे? काय नाही. माझा सासरा, माझ्या सासऱ्याच्या घरी मी राहतो, सासऱ्याच्या घरी मी काय करतो? शिरड मेंढर लागतो. ये चल माझ्या कामाला ये चल, आजपासून तू माझं काम येतो करू. आला प्रिय बंधू, किती चांगलं काम केला मोशे. तुझ्याकडे काही नसतानाच देव बोलतो, तुझ्याकडे असलं तर देव अजिबात तुला बोलत नाही. तुझ्याकडेच ठेव, तुझ्याकडेच राहू दे ते सगळं काय. काही नसताना तो देवाकडे देव तुझा उपयोग करतो. गैरवून करू प्रार्थना. विश्वन्यात्या जिवंत गौरवी दे बाबा, आम्ही मनापासून आभार मानतो. मंडळीला तुमच्या स्वाधीन करतो, तुमच्या कृपेच्या अधिकाराने आणतो. तुमची कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे, तुमची दया आमच्यासाठी पुरेशी आहे. प्रिय बाबा, तुम्ही म्हणता तुम्ही उच्च आहे, तुम्ही परमथोर आहे, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही अक्षय स्थितीत वास करता. तरी देवा तुम्ही आमच्याकडे येऊ इच्छिता. आम्ही मनापासून आभार मानतो. ज्याचे चित्तानुताप युक्त मंत्र आहे त्याच्या पायी मी बसतो. होय देवा, आम्ही अनुताप युक्ताने तुमच्या पवित्र शरण करण्यासाठी साध्य करा. तुमच्या कृपेचा उत्तम कार्य करा. मंडळीतील प्रत्येक कुटुंबियांना, तरुणांना, तरुणींना, वृद्धांना, मध्यमवर्गीयांना, विधवांना, संडे स्कूलच्या लेकरांना प्रत्येकांना करा. शांती समाधान द्या. तुमच्या कृपेचा येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना करून.